आजचा अभंग आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ, वर्म दावी मज याचकासी. कैसी भक्ती करू सांग तुझी देवा, पुण्या भावे देवा आतुळसी. कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणू, जाणू हा कवण कैसा तुझ. कैसा गाऊ गीती कैसा धावू चित्ती, कैसी स्थिती मती दावी मज. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. याचा अर्थ आहे, हे भगवंता, मी तुझे कसे ध्यान करू, मी तुला कसे पाहू, मला यातील गुह्य सांगा. मी याचक म्हणून तुमच्याकडे आलो आहे. तुमची भक्ती आणि सेवा कशी करू, कोणत्या भावनेने तुमची सेवा करू, मी तुझी कीर्ती कशी वर्णन करू, तुझी आठवण कशी करू आणि तुला कसा जाणू, कोणत्या शब्दात तुझे वर्णन करू, तुझे कोणते स्वरूप चित्तामध्ये धारण करू, ते माझ्या बुद्धीला कळेल असे दाखव. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमचा दास आहे, याचा अनुभव मला येऊ द्या. हरिभक्त हा नम्रपणे भगवंतासमोर स्वतःला याचक म्हणून सादर करतो. जितका म्हणून भक्त भगवंतासमोर नम्र होतो, तितकी भगवंत आपल्या भक्तावर कृपा करतात आणि त्या कृपापात्र हरिभक्तांकडून भगवंत आपली सेवा करून घेतात. भगवान श्रीकृष्णांना हरिभक्तांची नम्रता आकर्षित करते. नम्रता याचा अर्थ आपल्याकडे सर्व पात्रता ज्ञान असतानाही भगवंतासमोर स्वतःला अज्ञानी म्हणून प्रस्तुत करणे. आपल्याला जर दिव्य ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर नम्रता ही अतिशय महत्त्वाची आहे. अशी नम्रता भगवान श्रीकृष्णांसमोर अर्जुनाने प्रकट केली. कार्पुण्य दोषो प्रवृत्त स्वभावः, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेतः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम. अर्थात, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. सारांश हा आहे की भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे त्यांच्याकडूनच समजून घेतले पाहिजे आणि स्वतःच्या उदाहरणावरून गुरु आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतात. जय हरी विठ्ठल.